श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार। ज्या घरी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ही कामे होतात त्यांच्या घरामध्ये माता लक्ष्मीचे आगमन होतेच। त्याबरोबर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्या केलेल्या सेवेचे लक्ष्मीपूजनाचे संपूर्ण फळ मिळवण्यासाठी सकाळपासून तुम्हाला संध्याकाळपर्यंत काही महत्त्वाच्या गोष्टी करायच्या आहेत। तर या दिवशी अमावस्यासुद्धा आहे आणि 21 ऑक्टोबर वार मंगळवारी लक्ष्मीपूजन लक्ष्मी कुबेर पूजन आपण या दिवशी करणार आहोत। तर दिवाळीच्या 4-5 दिवसांमधील सर्वात महत्त्वाचा दिवस असतो आणि तो म्हणजे लक्ष्मीपूजन। तर लक्ष्मीपूजन आपण संध्याकाळी करत असतो, शुभ मुहूर्तावर पूजा मांडणी करत असतो। तर आता या दिवशी बरेच लोक बऱ्याच महिला ही एक चूक करत असतात आणि ती चूक कोणती आहे तर या दिवशी आपण ती चूक चुकूनही करायची नाही। यामुळे आपल्या घरात अलक्ष्मी निवास करते, त्यामुळे आपण ही चूक करायची नाही आणि ती कोणती हे देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून की तुम्हाला संपूर्ण माहिती समजेल। तर बघा 21 ऑक्टोबर वार मंगळवार या दिवशी आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं आहे। आता लक्ष्मीपूजनाचा जो मुहूर्त आहे हा मुहूर्त संध्याकाळचा आहे। तर 2 तासाचा असणार आहे मुहूर्त। ज्यांना शक्य नाही त्यांनी प्रदोष काळात दिवे लागण्याच्या वेळी लक्ष्मीपूजन केलं तरीही चालेल। लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीचे स्वागत करायचं असतं। तर माता लक्ष्मीला घरात आणायचं असतं आणि माता लक्ष्मीला घरात आणण्यासाठी ज्या वेळेस आपण घरातील नकारात्मकता, दरिद्रता, अलक्ष्मी बाहेर काढू त्याच वेळेस माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते। त्यासाठी अस्थिर लक्ष्मी स्थिर करण्यासाठी, त्याचप्रमाणे प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी या दिवशी आपण काही सेवा करायच्या आहेत, काही उपाय करायचे आहेत घरात। तर हे उपाय कोणत्या वेळेत करायचे आहेत, कोणते उपाय आहेत ते देखील आपण बघणार आहोत। तर बघा लक्ष्मीपूजनाला खूप महत्त्व आहे। तर त्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या संपूर्ण दिवसाचा आपल्याला कसा फायदा होईल, कुठल्या गोष्टी करून फायदा होईल याचं आपल्याला व्यवस्थित काळजी घ्यायची आहे। तर आपण केलेल्या लक्ष्मीपूजन सेवेचे संपूर्ण फळ आपल्याला मिळेल। तसेच पूजनाआधी आपल्याला लक्ष्मीपूजनाआधी आपल्याला घराची स्वच्छता करायची आहे। आपण दिवाळीच्या अगोदर घराची स्वच्छता तर करतच असतो, तरी देखील आपल्याला या दिवशी घरात साठलेली धूळ असेल, जळमटं असेल, जाळी असेल, सर्व गोष्टी आपल्याला साफ करायच्या आहेत। कचरा काढायचा आहे, धूळ असेल धूळ पुसून घ्यायची आहे, कानाकोपरा असलेली अडगळ जी आहे, कचरा माती असलेली जी आहे ती सर्व काही आपल्याला या दिवशी स्वच्छ करून घ्यायचं आहे। तसेच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सर्वात अगोदर आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे। उठल्यानंतर आपल्याला आंघोळीच्या आधी मुख्य दरवाजा उघडायचा आहे आणि आपल्या जो मुख्य दरवाजाचा जो रात्री निगेटिव्ह ऊर्जा अलक्ष्मी येऊन थांबलेली असते आणि ती घालवण्यासाठी आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी उठल्यानंतर सर्वात अगोदर मुख्य दरवाजा उघडायचा आहे आणि दरवाजावर आपल्याला स्वच्छ पाणी किंवा पिण्याचं पाणी आपल्याला शिंपडायचं आहे। तुम्ही आदल्या दिवशी एक तांब्याभर पाणी भरून ठेवू शकतात। त्यात थोडंसं गंगाजल टाका, गुलाबजल टाका, गोमूत्र टाका आणि ते पाणी आपल्याला उठल्या उठल्या घराच्या मुख्य दरवाजावर शिंपडायचं आहे। कारण यामुळे रात्रभर दरवाजामध्ये थांबून राहिलेली निगेटिव्ह ऊर्जा जी ही आहे ती निघून जाते आणि माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करते। तर यानंतर आपल्याला अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये या दिवशी थोडंसं गंगाजल टाकायचं आहे। तर गंगाजल नसेल तर गोमूत्र टाका। त्याप्रमाणे उटणं लावून या दिवशी आपल्याला अंघोळ करायची आहे। त्यानंतरच या दिवशी अमावस्या देखील आहे। तर अमावस्या तिथी ही आपल्या पितरांना समर्पित आहे, म्हणूनच या दिवशी सूर्यदेवाला देखील अर्घ्य अर्पण करायचं आहे। त्यानंतर आपल्या घरातील देवपूजा आपल्याला करून घ्यायची आहे। छान स्वच्छ पंचामृताने अभिषेक घालून पूजा करून घ्यायची। या दिवशी लक्ष्मीपूजन आहे आणि त्याचबरोबर अमावस्या देखील आहे। तर यामुळे देवांची छान पूजा करून घ्या। त्यानंतर आपल्या घरातील फरशी जी आहे ती आपल्याला आवर्जून पुसायची आहे। तर या दिवशी आपल्याला न चुकता फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये थोडंसं खडे मीठ टाकायचं आहे, थोडंसं लिंबू टाकायचं आहे, चिमूटभर हळद
गोमूत्र टाकून आपल्या घरातील सर्व फरशी पुसून घ्यायची आहे. आपण इतर वेळेस लायझॉल, फिनेल वापरून फरशी पुसत असतो. तर या दिवशी आपल्याला या दोन्ही वस्तू न टाकता ह्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये पाण्यामध्ये टाकायच्या आहेत, जेणेकरून की आपल्या घरातील निगेटिव्ह ऊर्जा निघून जाते, अलक्ष्मी देखील निघून जाण्यास मदत होते आणि यामुळे आपल्या घरातील वातावरण प्रसन्न राहते. त्याचप्रमाणे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. पॉझिटिव्ह वातावरण आपल्या घरात तयार होत असतं. आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करत असते. आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्याला न विसरता हळदीचं लेपन करायचं आहे. या दिवशी आवर्जून हळदीचं लेपन करायचं. हळदीचं लेपन केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आकर्षित होते आणि प्रसन्न होऊन आपल्या घरामध्ये प्रवेश करते. त्याचबरोबर हळद ही आपल्या श्रीहरी भगवान विष्णू यांना देखील अतिशय प्रिय आहे. तर बघा, ज्या ठिकाणी श्रीहरी भगवान विष्णू यांची सेवा केली जाते त्या ठिकाणी माता लक्ष्मी आपोआप येत असते. त्यामुळे या दिवशी आवर्जून हळदीचं लेपन करायचं आहे. छोटी का होईना आपल्या उंबरठ्यापाशी रांगोळी काढायची आहे. शक्य झाल्यास तुम्ही सकाळी देखील तुमच्या घराच्या बाहेर 2 पंत्या लावायच्या आहेत. त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी जास्तीत जास्त माता लक्ष्मीच्या मंत्राचं, स्तोत्राचं पठण करायचं आहे, सेवा करायच्या आहेत. आपण जर का श्रीहरी भगवान विष्णू यांची सेवा केली तर त्या ठिकाणी माता लक्ष्मी ह्या येतच असतात. म्हणूनच आपण या दिवशी मोबाईलवर म्हणा, टी व्हीवर म्हणा, तर यूट्यूबला तुम्ही काही स्तोत्र मंत्र तुम्हाला लावायचं आहे. तुम्ही काम करता करता ते श्रवण केलं तरी पण चालेल किंवा तुम्ही पठण केलं तरीही चालेल. लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, कुबेर मंत्र, त्याचप्रमाणे श्री सूक्तम, पुरुष सूक्तम, विष्णू सहस्रनाम स्तोत्र, व्यंकटेश स्तोत्र, ही स्तोत्रे तुम्ही मोबाईलवर लावून या दिवशी ऐकू शकता. काम करत असताना तुम्ही ऐकलं तरी चालेल. नुसतं ऐकल्याने देखील आपल्याला याचं पुण्य प्राप्त होत असतं. यानंतर या दिवशी आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्या घराच्या मुख्य दरवाजाला आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे. त्याचप्रमाणे झेंडूच्या फुलांचा हार देखील आपल्याला या दिवशी लावायचा आहे. शक्य झाल्यास तुम्ही लक्ष्मीच्या कवड्यांचं तोरण देखील लावू शकतात मुख्य दरवाजाला. आधीच तोरण लावलेलं असेल तर ते स्वच्छ धुवून घ्या, कारण की त्याच्यावरती धूळ असेल, त्याला जाळी असेल तर ते स्वच्छ करून तुम्हाला दरवाजाला परत लावायचं आहे. त्यानंतर तुम्हाला घराचा दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. या दिवशी आपल्याला मुख्य दरवाजावरती हळदी कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं आहे. त्याला स्वस्तिकाला 4 बिंदू द्यायचे आहेत, बाजूला 2 उभ्या रेषा द्यायच्या आहे आणि आपल्याला पूजन करायचं आहे. आपल्या उंबरठ्याचं देखील आपल्याला हळदी कुंकू, अक्षता, फूल, धूप, दीप ओवाळून पूजा करायची आहे. त्याचप्रमाणे आपल्या घराच्या बाहेर तुळस असते, तुळशीला देखील आपल्याला पूजा करायची आहे. तुळशीची पूजा करायची. या दिवशी आपल्याला तुळशीचं पान चुकूनही तोडायचं नाही. आपण आदल्या दिवशी तुळशीची पानं तोडून ठेवू शकतो. एका ओल्या कपड्यात किंवा कॅरीबॅगमध्ये पिशवीत तुम्ही ते ठेवली तरी चालतं. दुसऱ्या दिवसापर्यंत ते खूप छान राहतात. फ्रीजमध्ये ठेवली तर खूप छान राहतात. आपल्याला पूजेमध्ये तुळशीची पानं ही लागणार आहेत आणि आपण अमावस्येच्या दिवशी तुळशीची पानं तोडायची नाहीत. त्यामुळे आदल्या दिवशीच आपल्याला ते पानं तोडून ठेवायचे आहेत. तर या दिवशी आपण एखाद्या गरिबाला यथाशक्ती दान करायचं आहे. मग तुम्ही काही पैशाचं, अन्नाचं, वस्त्रदान केलं तरी चालेल. तर या दिवशी तुम्ही दान करू शकता. दानाला खूप महत्त्व आहे. अमावस्येच्या दिवशी, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला हे दान करायचं आहे. यामुळे पितृदोष जो आहे तो आपला नष्ट होण्यासाठी मदत होत असते, पितृदोष निवारण होत असतं. त्याचप्रमाणे जर का एखादी सुवासीन महिला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुमच्याकडं आली तर तिला रिकाम्या हाताने बाहेर पाठवू नका. म्हणजेच तिला हळदी कुंकू लावा, तिची ब्लाऊज पीस असेल ओटी भरा, तिचा मानपान करा. ब्लाऊज पीसाने तुम्ही तिची ओटी भरली तरी पण चालेल. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याला कोणालाही वाईट बोलायचं नाही. घरात शांतता कशी राहील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये वादविवाद, कटकटी होऊन द्यायच्या नाहीत. संध्याकाळी आपल्या घरात लक्ष्मीपूजनाची पूजा करायची. सर्वात महत्त्वाचं म्हणजे बरेच जण ही चूक करतात, ती म्हणजे आपल्याला चुकूनही घरात संध्याकाळी झाडू मारायचा नाही. तर बघा, या दिवशी माता लक्ष्मीने आपल्या घरात यावं यासाठी आपण तिच्या काही सेवा, पूजा, अर्चना, स्तोत्र, मंत्र, उपासना करत असतो. जर का तुम्ही संध्याकाळच्या वेळेला घरात झाडू मारत असाल तर यामुळे घरातून लक्ष्मी बाहेर जाते.
तर बघा, म्हणूनच आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या आधी जवळजवळ तुम्ही 4-5 वाजेपर्यंत घरामध्ये झाडू मारून घर पुसायचं असेल तर पुसून घेऊ शकता, घर स्वच्छ करू शकता. परंतु 5 वाजल्याच्या नंतर आपल्याला घरात झाडू मारायचा नाही किंवा फरशी पुसायची नाही. तर बघा, दिवाळीमध्ये पाहुणे येतात किंवा घरात एकत्र कुटुंब असतं, सर्वांना सुट्टी असते, लहान मुलं असतात. अशा वेळेस घरामध्ये पसारा होतोच, सांडलोंड होत असते, कचरा होतो. परंतु हा कचरा आपल्याला झाडून काढायचा नाही. तुम्ही तो हाताने गोळा करा, कपड्याने गोळा करा, उचलून घेऊ शकता. त्यामुळे बहुतेक जण ही चूक करतात, तर ही चूक आपल्याला या दिवशी चुकून पण करायची नाही. त्याचप्रमाणे दुसरी चूक म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याला कोणालाही उसने पैसे द्यायचे नाहीत, उधार पैसे द्यायचे नाही किंवा आपण कोणाकडनं उधार किंवा उसने पैसे घ्यायचे नाहीत. असं म्हणतात, जर का आपण या दिवशी कोणाचं उसने पैसे घेतले तर आपल्याकडनं ते पैसे देणं होत नाही आणि आपण कर्जबाजारी होतो. तर यासाठी कोणाला पैसे देऊ नका किंवा कोणाकडून उधार घेऊ पण नका. तर बघा, ज्यांचं दुकान असेल त्यांनी इतरांना पैसे दिले तरी चालतील किंवा इतरांकडनं पैसे घेतले तरी पण चालतील, कारण या दिवशी दुकान असल्यामुळे त्यांना हा व्यवहार करावाच लागतो. त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला पैसा हा बाहेर काढायचा नसतो किंवा इतरांना द्यायचा नसतो. म्हणजेच आपल्याला लागणाऱ्या गोष्टी आपण या दिवशी खरेदी करू शकतो, परंतु उसने पैसे तुम्हाला कोणालाही द्यायचे नाहीत. त्याचप्रमाणे आपण पैसा जरी खर्च करणार असाल तरी देखील आपल्याला संध्याकाळच्या वेळेला पैसा खर्च करायचा नाही. ज्या गोष्टी लागतात, ज्या वस्तू लागतात, तुम्ही त्या संध्याकाळ होण्याच्या अगोदर दिवसभरामध्ये आणून ठेवू शकतात. परंतु लक्ष्मी येण्याच्या वेळेला तुम्हाला कोणताही खर्च हा करायचा नाही आहे. त्याचप्रमाणे लक्ष्मीपूजनाच्या वेळी झाडू हा तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशीच आणायचा आहे आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्हाला त्याची पूजा करायची आहे. तर या दिवशी तुम्ही तुमच्या घरामध्ये कोणी जेवण मागण्यासाठी आलं, एखादा गरीब व्यक्ती जेवण मागण्यासाठी आला तर त्याला तुम्ही अवश्य तुमच्या घरात केलेल्या फराळाचं तुम्ही जेवण त्याला देऊ शकतात. त्याला रिकाम्या हाताने माघारी पाठवायचं नाही. तर या दिवशी अमावस्येच्या दिवशी अमावस्या मागणाऱ्या बायका येत असतात तुमच्याकडे. जर काही येत असतील तर त्यांना आवर्जून तुम्हाला अमावस्याचं काही ना काही द्यायचं आहे. त्याचप्रमाणे अमावस्या असल्यामुळे आपल्याला एक नारळाचा उतारा करायचा आहे, दहीभाताचा उतारा करायचा आहे, घरावरून नारळाचा उतारा करायचा. त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये असलेल्या ज्या गाड्या आहेत त्या स्वच्छ धुवून पुसून घ्यायच्या आहेत, त्यावरून देखील तुम्ही नारळाचा उतारा करायचा आहे. त्याचप्रमाणे आपल्या घरातलं छोटंसं हवन करायचं आहे. आता हवन तर करावंच लागतं. हवन म्हणजे काय? छोटंसं हवन म्हणजे काय? एक मोठी मातीची पंती घ्या, यामध्ये थोडंसं तांदूळ टाका, त्यावर तुम्हाला थोड्याशा तुमच्या घराच्या आसपास असलेल्या बघा फळांच्या झाडांची लाकडं तुम्हाला थोडेसे टाकायचे किंवा हवन सामग्री आणा किंवा तुम्ही थोडंसं 4 ते 5 कापराच्या वड्या घ्यायच्या, त्यामध्ये 2 अखंड फुलं असलेल्या लवंगा टाका आणि ह्या प्रज्वलित करा. याचाच धूर आपल्याला घरामध्ये सर्वत्र पसरवायचा आहे. त्यानंतर ते भांडं आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर ठेवायचं. यामुळे देखील आपल्या घरामध्ये असलेली अलक्ष्मी देखील, नकारात्मकता जी आहे, निगेटिव्ह ऊर्जा जी काही आहे, वाईट बाधा असतील तर त्या बाधा देखील यामुळे दूर होतात. या दिवशी आपल्याला श्रीहरी भगवान विष्णूंच्या जास्तीत जास्त सेवा करायच्या आहेत, जेणेकरून श्रीहरी भगवान विष्णू आपल्यावर प्रसन्न होतील आणि त्यामुळे माता लक्ष्मी हे आपोआप आपल्यावर प्रसन्न होईल आणि आपल्या घरामध्ये स्थिर स्वरूपात अखंड निवास करेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचं मनापासून आभारी आहे. सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ.